वसमत येथील पूर्ण सहकारी साखर कारखाना रोडवरील मुस्कान फंक्शन हॉलजवळील श्रद्धानगरमधील नागरिकांना रस्ते आणि नाल्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांचे अतिशय हाल होताना दिसत आहेत। नाल्यांची सोय नसल्यामुळे घराशेजारी गलिच्छ पाणी साचले। या घाण पाण्याचा परिणाम म्हणून येथील बोरवेललाही अतिशय दूषित पाणी येत आहे। यामुळे श्रद्धानगरमधील नागरिक सतत आजारी पडत असून त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। इथल्या नागरिकांनी प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलंय। यावर नागरिक आणखी काय म्हणाले पाहूया। हा वार्ड मुस्कान फंक्शन हॉल श्रद्धानगर इथे मी रहिवासी असून 10 ते 15 वर्षापासून या वार्डामध्ये कोणीही दखल घेत नाही। अलीकडचे पलीकडचे 2 रस्ते झाले, हा रस्ता वंचित का? या कोणाचं राजकारण आहे का आहे याची आम्हाला जाणीव नाही। महिलांना आणि मुलांना फार त्रास होत आहे, रुग्णांसाठी आम्हाला परेशानी होत आहे। दोन्ही रस्ते नाल्याचं बांधकाम करून आम्हाला द्यावे आणि रस्ता करून द्यावे, जेणेकरून आम्हाला लई खाल त्रास होत आहे। वंचित आहे आम्ही जरूर आपणच स्थानिक आमदार साहेबाला आणि सीओ साहेबाला विनंती आहे की आमच्या ह्या वार्डाचा विकास करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतात ते आम्हाला प्रयत्न करून द्यावे, आपल्यास विनंती। नाव सांगा। करीमा भी शेख गुलाब। हमारे गली में रोड नहीं ना, नालिया नहीं है। हमारे बोरों को पानी पूरा गंदा आता, चौतरफ का पानी हमारी गली में आता, घरों में घुस रहा पानी, बोरों को बोझ पानी आ रहा, बच्चों को डेंगू हो रहा, बच्चों को दवाखाने में ले जाके भर्ती करना पड़ा, बड़े आदमी को करना पड़ा। ये इसका नहीं क्या, बड़े बड़े लोगों ने, साहब लोगों ने, मंत्री ने, सबने, आमदार ने, सबने मिलकर हमारे गली को रोड देना, 2 तरफ से नाली देना, बस हमारा इसके ऊपर कुछ देना। हाथ जोड़ के विनंती। मेरा नाम बशीर है। तो ये नाली का, ये रोड का प्रॉब्लम है, डेंगू का मसला है, बच्चे छोटे छोटे हैं। पानी बोर को खराब आ रहा, पानी कितने दिन 15 साल से पानी का प्रमाण चढ़ा। ये कोई ना कोई इसका मसला हल होना। क्यों रुक रहा है ये रोड, नालियाँ क्यों रुक रहे? सब रोड बन गया है, ये रोड क्यों रुक गया है? वजह क्या है इसकी? भाई इसका कुछ राजू भैया ने, इन्होंने कुछ का हल निकालना कुछ तो भी आके, क्योंकि राजू भैया नगर पालिका ने आके देख रहे हैं, नगर पालिका ने इधर ने कुछ नहीं है। 10-15 साल से कोई सुधार नहीं है इसकी। आखिर वजह क्या है इसका? प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।